मी एवढ्यासाठी उभं राहिलो की तुम्ही सकाळपासून या उन्हातान्हात फिरता. छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे, सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. व्यासपीठावरील माझे जुने सहकारी, माझे मित्र, शिवसेनेचे नेते संजयजी राऊत, ज्यांचं आपण मार्गदर्शन ऐकणार आहात. आवाज जोरात. सोबतच माझे सहकारी अविनाश आंबेडकर, संदीप देशपांडे, माझे जुने सहकारी वसंत गीते, जुने सहकारी गायकवाड, अंकुश, सगळेच सलीम मामा, हे सगळेच माझे, कारण मी पूर्वी शिवसैनिक आणि आताचं महाराष्ट्र सैनिक. कसं आहे माहिती आहे ना, रक्ताचं आणि भक्ताचं नातं कधी संपलं जात नाही. ते रक्ताचं आणि भक्ताचं नातं आहे. नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ कधी विसरलं जात नाही. अरे ये तो शिव आंधी है, ये तो शिव आंधी है, तूफान आना बाकी है. अब तो शिव झाकी है, बहुत कुछ बाकी है. दोन बांधवांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोर्चा काढला तर अख्खं नाशिक शहर दणाणून गेलं. ठाकरे ब्रँड स्वप्नारांना हा इशारा आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यांना मी सांगू इच्छितो, ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झालात, त्यांना तुमच्या किती पिढ्या खाली उतरल्या तरी संपू शकत नाही. कारण शंकराचे हे दोन बंदूक, हे शंकराचे दोन डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकराचा तिसरा डोळा आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला संपवायला खूप वेळ नाही. आणि म्हणून इथं सुरुवात आहे. आता फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते झालेत. सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा. इकडून तिकडून माणसं जमवतायत, ह्या पक्षातून घे, त्या पक्षातून घे, त्या पक्षातून घे. पण आम्ही म्हणतोय, साळी माळी तेली कोळी महार चांभार मांग मराठा ब्राह्मण सगळे आमचे मराठी आहेत. आपण मराठी म्हणून एकत्र येऊया आणि मराठी म्हणून ही जी ताकद आहे त्याचा सर्वनाश करायला पाहिजे. पण त्यासाठी एकत्र यायला पाहिजे. काय मिळालं तुम्हाला? ज्या नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं? खड्डे मिळाले, कायदा सुव्यवस्था रसातळाला गेले, एमडी सारखे ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला टपरीवर मिळायला लागले. दिले काय ते सांगा. या ठिकाणी आदिवासीची ती मुलं मोर्चाला कित्येक दिवस बसलेत. अरे दिलं काय ते सांगा. केंद्रात तुमचं सरकार, गल्लीत तुमचं सरकार, आणि म्हणून या नाशिककरांनी तुमच्यावरती विश्वास टाकला की काहीतरी आमचं होईल. पण उत्तम प्रकारचे असणारे प्रकल्प बंद केले आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसायचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही आता जागे व्हा. यांच्या या खोटाडेपणाचा कळस झालेला आहे. मला असं वाटतंय की तुम्ही आता एकजूट जी झालेली आहे, एकजूट सोडू नका. एकत्रितपणे लढा देणं गरजेचं आहे. दोघे भाऊ तर लढतातच आहेत, पण आपण समाज म्हणून आज केवळ मनसे आणि शिवसेना गटाची लोक एकत्र नाहीत, संपूर्ण नाशिक शहरातील जनता सुद्धा आपल्या समोर दिसते. आणि म्हणूनच मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय, एबीपी माझाची एक टायटल आहे ना, उघडे डोळा बघा नीट, उघडे डोळे बघा नीट. मला असं वाटतं या ठिकाणी असणारा जो मीडिया आहे, या मीडियाने सुद्धा यांची जी काही चाललेल्या गोष्टी आहेत त्या उघड आणण्याची आवश्यकता आहे. आणि ट्रॅप सारखी प्रकरणे या राज्यामध्ये घडतायत, त्या
नाशिक शहरात करतायत? अहो तुम्हाला लाज नाही, आमच्या नाशिकच्या लोकांच्या मानाशर्मेने गेला, त्याचं काय करणार? त्याचं काय करणार ते सांगा. नाशिकच्या लोकांच्या जीवाला काय वेदना झाल्या असतील, ज्या श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. एक वर्षी एक पत्नी बोलणारा असणारा आमचा राम प्रभू त्यांच्या या नाशिक मध्ये हनी ट्रॅप होतो आणि त्या प्रकरणाला तुम्ही काहीच करत नाही, सगळं प्रकरण दाबलं जातं. काय चाललंय? मला असं वाटतं की तुम्ही सगळे एकत्रितपणे हा लढा लढलो पाहिजे, आपण एकत्रितपणे आलो पाहिजे आणि म्हणून जाताना एकच घोषणा दिली पाहिजे, हम सब एक है, हम सब हम सब. मी खरोखर मनापासून वसंत गीते तुमचं, दिनकर अण्णा तुमचं, गायकवाड साहेब तुमचं, सन्माननीय अंकुश मामा तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. का एवढा मोर्चा उत्तम प्रकारचा मोर्चा केलात आणि तुम्ही सुद्धा एवढ्या अंतःकरणापासून सहभागी झालात. या मोर्चाची नोंद राज्य सरकारला घ्यावीच लागेल, कारण हे आता सुरुवात आहे. नाशिक पासून पावनभूमीतून ती सुरुवात राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला मनापासून शुभेच्छा देताना मला आनंद वाटतोय की एकजूट अशीच तुमची कायम ठेवा. तुमच्या ह्या एकजुटीला दृश्य लागू देऊ नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.